बांगलादेशातील दीपूदासला मारल्याच्या घटनेचे बुलढाण्यात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशातील मेमनसिंग येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या 27 वर्षीय दीपूचंद्र दास या हिंदू युवकाची 18 डिसेंबर रोजी जमावानं अमानवीय पद्धतीने जीवनयात्रा संपवली. त्याचा निषेध म्हणून आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. बांगलादेशातील मेमनसिंग येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या 27 वर्षीय दीपूचंद्र दास या हिंदू युवकाची 18 डिसेंबर रोजी जमावानं अमानवीय पद्धतीनं जीवनयात्रा संपवली. त्याच्या एका मुस्लिम सहकार्याने त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप केला होता. जमावाने दीपूला बेदम मारहाण करून त्याची जीवनयात्रा संपवली. त्यानंतर त्याचं प्रेत एका झाडाला टांगून पेटवून देण्यात आलं. या घटनेमुळे जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दलाकडून व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बांगलादेश सरकार आणि कट्टरपंथीयांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी दीपूदास याला न्याय देण्याची आणि बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली. बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण झालं आहे. दीपूदासची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आंदोलकांनी दीपूदास याला न्याय देण्याची आणि बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली. बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण झालं आहे. दीपूदासला ज्या प्रकारे मारण्यात आले ती माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणून तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची हमी मिळवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.